वाशिममध्ये कृषी अधिकारी शेतकऱ्यावर अरेरावी, मोबाईल हिसकावला। वाशिम जिल्ह्यात शाश्वती शेती दिनाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांवर कृषी विभागाच्या महिला अधिकाऱ्याने अरेरावी केली आणि चित्रीकरण करणाऱ्या शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावला। शेतकऱ्यांना जेवण अपुरं पडल्यामुळे गोंधळ झाला होता, त्यावर विचारणा केली असता अधिकारी भडकले। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पालकत्वाखाली असलेल्या जिल्ह्यात अशा प्रकारची वागणूक मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। आजच्या प्रशिक्षणामध्ये सर्व शेतकऱ्याला आमंत्रित केलं होतं तालुक्यातील, तर त्यामध्ये पूर्ण अधिकारी लोक तिथे जेवण करून निघून गेले आणि नंतर जे उरलेले शेतकरी होते त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था काहीही नव्हती आणि जे जेवण बाकीचं जेवण जे उरलेलं होतं तर त्या कॅटरर्स लोकांना त्या बाकीच्या कर्मचारी लोकांना सांगितलं की बा हे कर्मचारी लोकांसाठी जेवण ठेवलेलं आहे, हे तुमच्यासाठी नाही आहे। त्याच्यामुळं तिथे थोडासा वाद झाला होता। प्रशिक्षण आयोजन केलं होतं हे तालुका कृषी अधिकारी यांनी प्रशिक्षण आयोजन केलं होतं आत्मा अंतर्गत। जेवणाची व्यवस्था आहे असं कधी आधी सांगण्यात आलं होतं का? हो, त्याचे मेसेज पण आले होते ग्रुपवर सर्व किंवा जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणून दुपारच्या, आणि 2 दिवसाचं प्रशिक्षण होतं म्हणून सांगितलं होतं आणि एका दिवसाने आज प्रशिक्षण संपलं म्हणून ते पण सांगितलं त्यांनी। ते पण प्रशिक्षण एकाच घंट्याचं घेतलं त्यानं। काय मागणी राहील तुमची आता याच्यावर? मागणी काय सर, आता हे शेतकऱ्याला न्यायला भेटायला पाहिजे। काय सगळ्या शेतकऱ्याला लोकांना उपाशी पाठवलं त्यानं। बऱ्याच शेतकऱ्यांना जेवण मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी तुमच्याशी संवाद साधला आणि ज्यावेळेस ती तुम्हाला विचारत होती की आम्हाला जेवण पुरलं नाही, त्यावेळेस एक व्यक्ती व्हिडिओ काढत होता, मात्र तुम्ही धावून त्याच्या अंगावरती गेला आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। असा एक व्हिडिओ व्हायरल होता। अच्छा, ॲक्च्युली आम्ही बोलत होतो आणि आमची चांगली सगळ्यांशी की खूप चांगलं प्रशिक्षण झालं मॅडम अशी चर्चा सुरू होती आणि मध्येच एक जण शेतकरी आला आणि आम्हाला जेवण नाही मिळालं हे बोलायला लागले आणि आपण त्यांच्याशी बोलतच माझं लक्ष गेलं तर एक छोटा मुलगा तिथे व्हिडिओ काढत होता आणि आपण सहज जेव्हा एखादी ऑफिशियल तिथे बोलत आहोत तर त्रयस्थ व्यक्ती कोण येऊन इथे व्हिडिओ काढतोय, तर तेवढंच फक्त विचारणा केली आणि मग तो म्हणजे काय आहे नेमकं तुझा उद्देश ते दाखव म्हणून फक्त त्याच्याकडे दाखवण्यासाठी हे केलं। त्या कुठेही हिसकावण्याचा किंवा कोणालाही दुखावण्याचा तिथे किंवा कुठलीही गोष्ट लपवण्याचा त्याच्यामागे कुठेही हेतू नव्हता। संबंधित शेतकऱ्यांनी तुम्ही अरेरावी केल्याचा पण आरोप केला? नाही साहेब, तिथे सगळेजण होते बाकीचे पण, तिथे व्हिडिओ आपलं CCTVs पण लागलेले आहेत। शेतकऱ्यांना त्यांनाही सांगितलं, ते आम्हाला जेव्हा खूप दबावात आणत होते आम्ही शेतकरी आहोत तर मी त्यांना हेच सांगितलं की मी पण शेतकरी आहे, मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे। तेव्हा तेच मला उलट म्हणत होते तुम्ही शेतकरी अधिकारी आहात, तर मी त्यांना तेही म्हटलं ठीक आहे तुम्हाला जेवण नसेल तर आम्ही तुम्हाला बाहेर इथे आणतो, परत जेवणाची व्यवस्था करतो। नाही तर आमचे अधिकारी जे आहेत तालुकास्तरीय तेही म्हणाले त्यांना की आम्ही तुम्हाला अजून बाहेर पण जेवण खाऊ घालतो, कारण तुम्ही आमच्यासाठी आलेले आहात। तर आम्ही त्यांना समजूनच सांगण्याचा प्रयत्न केला, आम्ही शेतकऱ्यांच्यासाठीच काम करतो आत्तापर्यंतचा पण सर्व शेतकरी, मला असा विश्वास आहे की माझे जे इथले सगळे शेतकरी आहेत ते माझ्यावर विश्वास ठेवतात, त्यामुळे मला ह्याच्याबद्दल अधिक काही अजून बोलावं असं नाही।